रुपये 10,000ला विकला जायचं. मग फ्रीज आला, फ्रीज बद्दल बोले कितीला विकायचं, 10,000, 15,000, 20,000ला विकला गेला. त्यानंतर असं काहीतरी गोष्ट यायचं घरातून, लोक बोली लावायचे आणि त्या बोलीपासून ते विकला जायचं. त्यानंतर एक व्हायलिन येतं. व्हायलिन माहिती आहे का कोणाला? हां, ते असं काहीतरी वाजवतात ना, ते तुम्ही शाहरुख खानला बघितलं असेल मोहब्बतेमध्ये, नाही का, तो असं काहीतरी वाजवतो. तर एक व्हायलिन येतं तिथे आणि लोक बोलतात व्हायलिन का कितना देने का, तो व्हायलिन का बोले चलो 500 रुपये देते. बोले नहीं 500 ज़्यादा है. मग किती, 250 रुपये. असं करत करत 500 रुपयाचा व्हायलिन, 500 रुपयाचा जे व्हायलिन होता त्याची किंमत कमी 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 होत 15 रुपयाला झाला. म्हणजे 500 रुपयाचा व्हायलिनची किंमत 15 रुपये झाली. लोक बोलले नाही हे काय व्हायलिनचं काय माहीत नाही. मग तिथे कोणीतरी येतं, असं कोणीतरी असं समीर साहेब सारखं येतात, खरात साहेब सारखं कोणीतरी येतात, संदीप सर सारखं कोणीतरी येतात आणि त्या व्हायलिनला घेतात, त्याला ट्युनिंग करतात, सेटिंग करतात आणि सेटिंग झाल्यानंतर त्याला तिथे वाजवायला सुरुवात करतात. वाजवल्यानंतर सर्व लोक मंत्रमुग्ध होतात, बोलतो यार क्या बजा रहा यार, एक नंबर व्हायलिन. वाजवल्यानंतर 10 मिनिटानंतर तो व्हायलिन तिथे ठेवून देतो. आता काय झालं असेल, कोण सांगणार? काय झालं असेल? काय झालं असेल? ज्या व्हायलिनची किंमत 15 रुपये नव्हती, 15 रुपयेपेक्षा कमी होती, काय झालं असेल? हा, 15 रुपयापेक्षा कमी होती, तर काय झालं असेल? कोण सांगणार? त्या व्हायलिनची किंमत कमी झाली का वाढली? अजून वाढली. का वाढली सर? ट्युनिंग. हा का ताई, का वाढलं त्याचे किंमत, का वाढली? हा, हे आपलं हे करिअर जाऊ दे, आता हे तुमच्यासाठीच आहे स्टोरी, हे तुमच्याच बरोबर कुठे व्हायलिन सारखंच आपली स्टोरी आहे. हा, काय झालं असेल? आवाज लोकांना ऐकू आला, लोकांना माहित पडलं, अरे यार ये कितना अच्छा बजता है यार, हमको तो सुना ही नहीं, हमने तो पहले ही भाव ताव कर दिया. आपल्याला माहितच नाही असं काहीतरी होऊ शकतो का. आणि ज्या व्हायलिन 15 रुपयाला विकला जात होता तो 15,000 रुपयाला विकला गेला, फक्त एकच शब्दाने. काय होता ते शब्द? काय केलं ते साहेबांनी, काळे साहेबांनी काय केलं? जे आले होते वाजवायला त्यांनी काय केलं? त्याला ट्युनिंग केलं. रसाळ सरांनी ऑलरेडी सांगितलं, जेव्हा कुठल्याही गोष्टीला ट्युनिंग केला जातो त्याची व्हॅल्यू वाढून जाते, बरोबर ना? किसी भी चीज का ट्यूनिंग कर देते, सेटिंग कर देते, पैकेजिंग अच्छा कर देते, उसका वैल्यू बढ़ जाता है. बस आपल्याला तेच शिकायचं आहे. आपलं व्हॅल्यू कसं वाढवायचं, झालं काय अपडेट? आपलं व्हॅल्यू कसं वाढवायचं तेच बघायचं आहे. आणि फक्त 5 गोष्टी मी सांगणार आहे, कारण माझ्याकडे टाइम ना, मेरे सब टाइम को कम करते करते फक्त माझ्याकडे आता 20 मिनिटच मिळाले. पण काही हरकत नाही आहे, जितना मिला बहुत हो गया. तर क्लिअर झालं? सर्वात पहिले काय करायचं आपल्याला? आपलं व्हॅल्यू वाढवायचं आहे. पण आपली व्हॅल्यू किती वाढणार? आपलं व्हॅल्यू किती, कोण सांगणार? आपलं व्हॅल्यू किती? हा ताई, आपलं व्हॅल्यू किती आहे? किती आपलं व्हॅल्यू? बोलतात ना, अरे माझी तर काही किंमतच नाहीये. असं कधी झालंय का? कोणी ऐकलंय असं? मेरा तो कोई किंमत ही नहीं है, असं हुआ है कभी ऐसा लगा आपको? कधी वाटले ताई तुम्हाला? आपलं व्हॅल्यू किती आपण ठरवणार तेवढी. किती ताई आपली व्हॅल्यू किती? हा बोला जरा जोरात. हा, म्हणजे आपण जेवढा इन्क्रीज करणार त्याची तेवढी व्हॅल्यू वाढत राहणार. खरं साहेब ते पासवर्ड टाकायचं आहे. जेवढा आपण आपलं व्हॅल्यू वाढवणार तेवढी व्हॅल्यू वाढणार. एक मुलगा होता, तो वडिलांकडे जातो, तो बोलतो आपली व्हॅल्यू किती? कसं माहीत पडेल माझी व्हॅल्यू किती आहे मार्केटमध्ये? कसं माहीत पडेल माझी किंमत काय? मग काय करतो तो? त्याचे वडील त्याला एक दगड देतात. बोले ये जाओ, इसका सिर्फ भाव पूछना, बेचने का नहीं. फक्त जायचं दुकानात, वेगवेगळ्या दुकानात जायचं, पण फक्त विकायचं नाही. फक्त त्याला विचारायचं ये दगड का तुम कितना देगा. तो पहिले एक शेंगदाणे वाल्याकडे जातो. वो शेंगदाणे वाले को बोलता है ये दगड है मेरे पास, ये मेरे घर में पड़ा हुआ था, इसका कितना मिलेगा? तो बोला ये मेरे को तो क्या चना देने का रहता है, तो मैं वजन के लिए लूंगा. एक काम करता हूं, तुमको एक सिंगदाणे का पुडी दूंगा. ये दगड के बदले, या दगडाऐवजी मी तुम्हाला फक्त हे जे 2 रुपयाचा शिंगदाणे आहे ना ते देणार. बोले ठीक है. मग पुढे जातो. बोले दे रहा है क्या? बोले नहीं, बेचने को नहीं बोला, पप्पा ने सिर्फ भाव निकालने को बोला है.
मग तो पुढे जातो, मोठ्या दुकानात जातो, डी मार्ट सारखा कुठल्या तरी सुपर मार्केटमध्ये जातो. मग तिथे जातो, बोले दगड का वैल्यू कितना, बोले इसका तो क्या है ज़्यादा कीमत नहीं है, 10 से 15 रुपया दूंगा. बोले ठीक है. बेचने का है क्या, बोले नहीं बेचने का नहीं. तो अजून पुढे मोठ्या दुकानात जातो. असा करत करत तो एका सोनारा दुकानात जातो. वो सोनार देखता है, बोले मैं इसका 10 लाख रुपया दूंगा. बोले क्या बात कर रहे, बोले मैं इसका 10 लाख रुपया दूंगा. बोले यार चलो ठीक है. तो अजून जातो, झवेरी मार्केटमध्ये जातो, मुंबईमध्ये जातो. तिथे जाऊन विचारतो, तो बघतो त्याला, बोलतो यार इसका तो किंमत ही नहीं लगा सकते, ये तो कोहिनूर हीरा है, ये तो कोहिनूर हीरा है साहब, इसका क्या वैल्यू लगा, पूरे भारत का पैसा बेचूंगा तो भी इसका किंमत नहीं लगा सकते. तो कितना है अपना वैल्यू, जेवढा आपण वाढवणार तेवढी, फक्त आपल्याला जागा बदली करायची बस. तर नेहमी तुम्ही हे करत राहा, स्वतःला अपग्रेड करत राहा, स्वतःला नेहमी अपग्रेड करत राहा. काय करतात ताई तुम्ही, शेती करतात ताई तुम्ही, शेती ताई तुम्ही, हाँ शिवनाथ ह्याच्यामध्ये, म्हणजे प्रत्येक जण कोणी ना कोणी काय ना काय करताय. सर पीपीटी पे आ जाएंगे प्लीज, पीपीटी पे आ जाएंगे. एक वीडियो दिखाएंगे ना, पहले एक वीडियो दिखाते थे. हाँ ओपन फाइल कौन सा, ये इसमें है विजेता नाम का एक प्रोग्राम है. हाँ इसमें आएंगे सर. ये वॉशिंग पावडर निरमा, चला एक गेम खेळूया. वॉशिंग पावडर निरमा ऐकलंय कधी, सबने सुना है वॉशिंग पावडर निरमा. आज जरा वेगळ्या तरीकेने बघणार आहे आपण. हा सर जरा प्लीज प्ले करा. हा यामध्ये एक हा स्टॉप. हाँ एक मिनट सर, इसको शुरू से लेके आइए. हाँ बस पीछे लेके रहिए. हाँ पीछे लेके. हाँ फक्त काय करायचं आहे, शब्द किती वेळा आलेला आहे. निर्मा शब्द आहे ना, हे आमचे महाराष्ट्राचे अशोक पत्की साहेब होते, त्यांचं संगीत आहे हे. आणि जबरदस्त आहे, म्हणजे लोक दुकानात जायचं ना, फक्त हे शब्द बोलायचं, म्हणजे आपलं प्रोडक्ट कसं बनवायचं हे तुम्हाला आता माहीत पडेल. तुम्हाला फक्त एक गोष्ट काउंट करायचं आहे ताई, एक शब्द त्यामध्ये सारखं येत आहे. काय येत आहे, निर्मा. फक्त काउंट करायचं आहे तुम्हाला की पूर्ण ऍड मध्ये हे शब्द किती वेळा आलेला आहे, म्हणजे बोलताना, म्हणजे तुम्ही किती वेळा ऐकलाय. तुम्ही डोळे बंद करून पण काउंट करू शकता. हां किती वेळा लिहिलाय ते नाही बघायचं, लिहिताना नाही बघायचं, फक्त किती वेळा त्यांनी निर्मा शब्दाचा वापर केलाय. क्लिअर, समजलं सर्वांना. चलो सर प्ले किया जाए सर. व्हेरी गुड. थोड़ा 1 2 3 हा सांगा आता काय उत्तर आहे. हा किती, एक मिनिट येतो मी तिथे. हा हा सांगा आता. नाही मी फक्त गिफ्ट शोधत होतो, काहीतरी तुमच्यासाठी आणलेलं आहे. वॉशिंग पावडर निर्मा. हा ताई सांगा. 14 12 13 15 14 16 17 14 17 13 14 20. ताई किती, 14 16 16 14 14. अरे बापरे 14. एक नंबर. पहिलं उत्तर कोणी दिलं ताई. हां नॅचरली जे पुढे बसणार तेच देणार. हे घ्या साहेब तुम्हाला दोघांसाठी. हे घ्या धन्यवाद साहेब. उत्तर काय आहे, उत्तर काय आहे 14. फक्त फोकस तुम्ही वाढवा. आपण जेव्हा बघतो, म्हणजे जेव्हा त्यांनी ॲड बनवला अशोक पत्की साहेबांनी, त्यांनी त्या शब्दाचा म्हणजे
कोणी विसरणारच नाही. म्हणजे कोणी विसरणार का? हे दुकानात गेल्यानंतर तो विचारणार, हाँ बहन जी कौन सा आपको साबुन दूँ या कौन सा पाउडर दूँ, तो विसरणार का? वो बोलेगा ही नहीं उस समय घड़ी दो या ये दो, मोबाईल वाला दो, कोलगेट दो. बोलेगा नहीं मेरे को यही चाहिए. असं आपलं ॲड झालं पाहिजे. आजपासून असं काम करा. म्हणजे शब्दांचा सारखा सारखा तिथे वर्षाव झाला पाहिजे. बिझनेस करताना 5 गोष्टीवरती लक्ष द्या. आता मी बिझनेसवरती येतो, आपण करिअर नंतर बोलू, चालेल? हां खरंच साहेब, करिअरवरती नंतर बोलू कधीतरी. कारण सर्व इथे गृहिणी दिसतंय मला, सर्व उद्योजका दिसतंय. मुलं आहे का? किती मुलं जरा बघू द्या. हां 1 2 3 4 5 6, चला मिक्स करतो. ओके, करियर पण बोलतो आणि हे पण बोलतो. फिर से पीपीटी पे आ जाएंगे सर हम लोग, पीपीटी से आ जाएंगे. करिअर घडवताना किंवा बिझनेस करताना सर्वात पहिला फॉर्म्युला आहे माइंडसेट. काय आहे? माइंडसेट. तुम्हाला करायचं आहे काय? आपण नेहमी कन्फ्युजन असतो. आपण नेहमी मला करायचं आहे काय? मी रोज काउन्सिलिंग करतो. रोज माझ्याकडे 2-3 काउन्सिलिंग रोज होतात. रोज म्हणजे रोज होतो. आणि रोज काउन्सिलिंग करताना एक गोष्ट बघतो, टॅलेंट सब में है. प्रत्येक माणसामध्ये टॅलेंट आहे. कोई है जो बोलेगा मेरे में टॅलेंट नाही आहे? कोण आहे का असं? हां आपल्याकडे एक रसाळ सर आहे, माहिती आहे का? तुषार सर, माहिती आहे? कोणी नाव ऐकलं आहे का? ते वरती बसले होते बघा मंचावरती. त्यांनी इंजिनिअरिंग केलं. ताई तुषार सरांचं नाव ऐकलं आहे का? ताई तुम्ही नाव ऐकलं आहे? त्यांनी इंजिनिअरिंग केलं आहे, पण आता ते काय करतात माहिती आहे का? काय करताय आता पत्रकारितेमध्ये आला. त्यांना काही गोष्ट आपल्याला नंतर माहीत पडतं, काही टॅलेंट आपल्याला नंतर माहीत पडतं की मेरे में ये भी टॅलेंट आहे. अरे यार तुम्ही फक्त शब्द सांगत आहे ना, ते पूर्ण असं एक आर्टिकल लिहून देणार. आपले पत्रकार बंधू इथे बसलेले